हॅलो हाय नमस्कार मंडळी, नीलप्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नवीन दिवसाची सुरुवात आहे, सकाळ झालेली आहे आणि आता मी सकाळी चालली आहे कोणीमध्ये। तिथे आमचे फणस लावलेले आहेत, तर मग तिथे जाऊन बघू फणस लागलेत का आणि असतील तर मग काढून आणू। चला माझ्यासोबत। इथे समोरच मंदिर आहे भरतदुर्गा देवीचं, पाया पडूया तिथे। आणि तलावाच्या साईडला काकांचं घर आहे, तिथे स्वाती काकी आहे, पाणी घालते झाडांना। तर मग तिथे जाऊया आणि तिला घेऊन सोबत आपण कोणीत फणस बघायला जाऊया। मंदिरात पाया पडून झालेला आहे। इथे आहे गावची शाळा, 1ली ते 4थी पर्यंत शाळा असते गावामध्ये आणि 5वी पासून जैतापूर हायस्कूल। इथे या मंदिराच्या पाठीमागेच तलाव आहे। पावसाच्या टायमाला फुल भरलेलं असतं हे तलाव आणि गणपती विसर्जन वगैरे सुद्धा इथे करतात। जास्तीत जास्त तर वरती आम्ही जे समुद्र आहे त्या समुद्रावरती विसर्जन करायला जातो आणि 1.5 दिवसाचे किंवा ज्यांना काही जमत नाही समुद्रावरती न्यायला, तर मग ते इथे विसर्जन करतात। आता तिथे तिच्या काकांचं घर आहे, साधना काकीचं। आणि हे दुसऱ्या काकांचं घर आहे। काकी पाणी घालते झाडांना, ते झाडं लावलेली आहेत, तुळस आहे, नारळाची झाडं आहेत, मिरचीची झाडं आहेत आणि ही सदाफुली नाही, ही तगर, आबोलीचं सुद्धा झाड आहे। पाणी घालून झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत कोणीमध्ये। काकीने ही गडकी घेतली आहे मोठी, बेटाची काठी असते, त्याला पुढे गेचूक लावलेलं असतं। बोराच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल। इथे सुद्धा पहिले सगळी शेती करायचे, शेती आता जास्त लोक करत नाहीत। तर ज्यांचे हे दळे होते किंवा शेतीची जागा होती त्यांनी अशी घरं बांधून ठेवलेली आहेत। रातांबीन आहे, ज्याचे कोकम बनवतात, म्हणजे हे कोकम आहे, आता सध्याला कच्चे आहे। हे जे लाल लाल झालेले आहेत ना, हे बघा, हे लाल झालेले आहेत, ते पिकलेत। ह्याची सालं काढून सुकवली जातात आणि नंतर मग जेव्हा आपल्याकडे कच्चे आंबे वगैरे असतील तर त्या आंब्याचं फूट लावलं जातं, म्हणजे आंबे उकडून ते स्मॅश करून ते मग त्या सालांना लावलं जातं आणि मग कोकम तयार होतं आंबटवालं। ज्यावेळेस शेती वगैरे करायची लोक, त्यावेळेस हा पतेरा जो आहे, ही पानं सुकलेली ती सगळी जमा करून घेऊन जायचे शेतामध्ये जाळायला, म्हणजे भाजावळ करायला। पण आता शेती बंद झाली, लोक शेती करायला विसरले। फणसावरती काहीच नाही, फणस आहेत वरती आहेत पण ते छोटे छोटे आहेत। आहेत वरती पण आहेत, पण ते उशिरा होतील, आता नाही, आता हां हां, हे आहेत फणस,
छोटे छोटे सगळे वरती पण आहेत आणि तिकडे पण आहे फणस, त्याच्यावर सुद्धा काय नाही. आम्ही आता परत चाललोय घरी. शाळेचं काम चालू आहे. बरोबर जरा चिक बघ काय हा तो काकीने फणस फोडलेला आहे आणि याचे आता गरे काढणार आम्ही आणि तळणार आहोत. पुणेमधून आम्ही फणस आणला, म्हणजे फणसाचा. पेपर नाही आपल्याकडे. जास्त बारीक नको, पातळ होत ना ते घरी जात नाही ना. दोन फणस सोलून झालेले, त्याच्यातला अर्धा बाकी आहे. काकी सोलती आहे आणि एवढे घरे कापून झालेले आहेत. इथे थोडे एवढे घरे कापून झालेले आहेत आणि आता ते तळायला घ्यायचे आहे. एवढी डेगस बांधून झालेली
वरती अजून 2-3 चिरे बसतील. किती बसतील? अजून 4 चिरे बसतील. हे आमचे मिस्त्री आहेत, अशोक दादा. आता गरे तळणार आहोत. सोलून झालेले आहेत, कापून सुद्धा झालेले आहेत. आणि आता तेल टाकलेलं आहे. इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. गरे आहेत कापलेले. काढण्यासाठी इथे टिश्यू पेपर्स वगैरे लावलेले आहेत, म्हणजे तेल जास्त सोकून घेईल ते. आणि इथे माझ्याकडे मिठाचं पाणी आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे. हे जे आपण गरे कापलेले आहेत त्या गऱ्यांना सुद्धा डायरेक्टली मीठ लावू शकतो, किंवा हे अशा प्रकारे पाणी तयार करून ज्यावेळेस आपण कढईमध्ये गरे टाकू त्याच्यानंतर 1 चम्मच किंवा 2 चम्मच हे पाणी टाकायचं आहे. जसं खारट वगैरे लागेल चवीनुसार आपल्याला ते पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. गरे सारखे हलवत राहावे लागतात कारण करपू नये म्हणून. अजूनही नरम आहेत. ज्यावेळेस हे गरे कडक होतील त्यावेळेसच आपल्याला हे काढायचं आहे. तर सध्याला हे नरम आहे. गरम झाले का असा आवाज येतो सहसा. हे गरे आपण काढून घेऊया, नाही तर करपतील. चुलीला आपण गॅस सारखं कमी जास्त फ्लो नाही करू शकत. चूल एकदम पेटायला लागली, लाकडं चांगली पेटायला लागली तर खूप जास्तच पेटतात आणि नाही पेटली तर मग खूप जास्त धूर होतो. त्यामुळे पटापट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपले गरे तळून झालेले आहेत आणि खायला कुरुम कुरुम तयार. श्रेया खाऊन बघ. कडक झालेले आहेत.